हा पराठ्याचा प्रकार आहे ना खूपच टेस्टी लागतो आणि करायला सुद्धा एकदम सोपा आहे। आज करत आहे बर्न गार्लिक लच्छा पराठा। पराठे करण्यासाठी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 1 वाटी आणि त्यामध्ये ना चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये तेल घालून तेल पूर्ण पिठाला चोळून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी ऍड करत मी असा घट्ट गोळा पिठाचा मळून घेतलेला आहे। बटर गार्लिक लच्छा पराठा करते त्यासाठी आहे ना पॅन मध्ये बटर घेतलेला आहे आणि लसूण बारीक चिरून घेतलेला आहे आणि आता आहे ना लसूण पूर्ण ब्राऊन होईपर्यंत मस्त शॅलो फ्राय करून घ्यायचा आहे। लसूण मस्त गोल्डन ब्राऊन झालेला आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि आता काढून ते एका वाटीमध्ये थंड करायचं आहे आणि यामध्ये आहे ना बारीक चिरलेली कोथिंबीर, चिली फ्लेक्स आणि चवीनुसार पेरी पेरी मसाला घालून मस्त सर्व मिक्स करून ठेवलेला आहे। आणि आहे ना पिठाचा गोळा आपल्याला हवा त्या आकाराचा घ्यायचा आहे आणि चपाती लाटून घ्यायची आहे आणि मग त्याच्यावर आहे ना मी असं तूप स्प्रेड करून घेतलेलं आहे आणि आपण जी फिलिंग केलेली आहे बटर, लसूण आणि कोथिंबीरची ती सर्व स्प्रेड करून घ्यायची आहे त्याच्यावर आणि आहे ना अशा प्रकारे पराठा आहे ना दुमडून घ्यायचा आहे। 2 घड्या अगोदर घालायच्या आहेत आणि नंतर परत 2 घड्या घालायच्या आहेत त्याच्यावर। अशा प्रकारे चौकोनी घडी झाल्यावर पीठ लावून पराठा लाटून घ्यायचा आहे। आज आहे ना हा पराठा मी भाजीसोबत आम्ही खाणार आहोत, पण आहे ना नुसता असा पराठा करून त्याच्यावर आहे ना चीज वगैरे घालून आहे ना मस्त खालून एकदम जास्त क्रिस्पी करून घेतला, वरून मक्याचे दाणे वगैरे घातले ना होममेड पिझ्झासारखी टेस्ट लागेल। पराठा तूप लावून दोन्ही बाजूनी खरपूस होईपर्यंत ना भाजून घ्यायचा आहे। मस्तपैकी असा रंग आल्यावर पराठा काढून घेतलेला आहे आणि बाकीचे पराठे सुद्धा अशा प्रकारे मी करून घेतलेले आहेत। पराठ्यासोबत खायला मेथी, मटर आणि बटाट्याची भाजी केलेली आहे हळदीवर। थोड्याच वेळात आता गरमागरम चिकट भात सुद्धा होणारच आहे आणि भाताबरोबर खायला आहे ना आमटी केलेली आहे हिरव्या मुगाची बटाटा घालून। पराठ्यानं तुम्ही बघू शकता मस्त लेयर सुटलेले आहेत आणि हे आहे आजचं संपूर्ण जेवण। जेवण कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा।